तर आज सकाळपासूनच सगळ्या दिग्गज नेत्यांनी मतदानासाठी हजेरी लावलेली आहे आणि ही दृश्य सध्या आपण पाहतोय। राहुल नार्वेकर, इम्तियाज जलील, सुशील कुमार शिंदे, संजय राऊत, प्रकाश आंबेडकर, पीयूष गोयल या सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की मोठ्या संख्येने बाहेर पडा, मतदान करा। राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष आहेत, इम्तियाज जलील एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आहेत महाराष्ट्रातले, सुशील कुमार शिंदे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रणिती शिंदे, संजय राऊत अर्थात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची धडाडणारी तोफ, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल या सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि मतदारांना आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त घराबाहेर पडा, आपला मतदानाचा हक्क बजावा। आणखी अनेक नेते आहेत जे मतदानासाठी बाहेर पडतायत आणि मतदान करण्याचं आवाहन सगळ्यांना करतायत। राज्यातल्या अनेक नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, सोलापूरमध्ये ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, त्यांची लेक खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदान केलंय। केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, खासदार संजय राऊत, माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी मतदान केलंय। तसंच माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही संभाजीनगरमध्ये मतदान केलंय। महापालिका निवडणुकीसाठी अनेक नेत्यांनी सहकुटुंब मतदान केलंय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावलाय। तसंच मंत्री गणेश नाईकांनीही मतदान केलंय। आधी गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबियांचं नाव यादीत नव्हतं, त्यामुळे तासभर गोंधळाची स्थिती होती। मात्र तासाभरानंतर नाईकांचं नाव सापडलं आणि त्यांनी मतदान केलंय। त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी सुद्धा मतदान केलंय। तर तिकडे अकोल्यात खासदार अनुप धोत्रेंनी मतदानाचा हक्क बजावलाय, तर भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकरांनी मतदान केलंय। आमदार राजेश मोरे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।